रुपये काय किलो? किलो. अजून काय? परवळ. बापरे, भलाच मोठा आहे हो. कसा आहे भाव काय त्याचा? 100 रुपये. काय काय विकता आपण इकडे? गावठी भाजी सर्व आहे काही ही पूर्ण. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या म्हात्रे ब्लॉग 1 मध्ये मनापासून स्वागत करतो. आपण आलेलो आहोत खळवायशी येथील रविवारच्या बाजारामध्ये. तर आज रविवारच्या बाजारामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते चला बघूया. चला. आणि या मावशीकडे तुम्हाला आल्यात तर तुम्हाला ही गुळ आणि खोबऱ्याची चिक्की, परत शेंगदाणा चिक्की आणि एक चिक्की कुठली आहे? हा नारळी पाक आहे का? हा बघा नारळी पाक आहे, इथे गळू चिक्की आहे, शेंगदाणा चिक्की आहे आणि हे काय आहे? अलिपाक आहे. ओके, पाहू शकता आपण यांच्याकडे तुम्हाला चिक्क्या मिळतील. हे सर्व आपल्या अलिबागची स्पेशालिटी आहेत. त्या सर्व चिक्क्या तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तुमचं नाव सांगा? स्वाती दक्षिकर. ओके. रामकृष्ण हरी आठवडा बाजार. स्टार्टिंगलाच तुम्हाला इथे भाजी विकताना बरेचशी भाजी आहेत. गावठी भाजी पण इथे आहेत, पाहू शकता. गावठी केळी वगैरे. स्टार्टिंगलाच तुम्ही घुसलात ना, आतमध्ये आलात, येताना आतमध्ये तुम्हाला इथून भाजी वगैरे चालू होईल. कशी वांगी कशी आहेत? हा 20 रुपये पाव. गावठी आहे काय? 80ला अर्धा. 1 किलो. 80ला 1 किलो आहे काय? ओके. मावशी भाजी कशी आहे? हा हे काय, ही कुठली भाजी आहे? कवळा. काय भाव ती? 20 रुपये जुडी. आणि ते आपल्या आळूची पानं 20 रुपये जुडी आहे ना? हा मिरची कशी आहे? आणि आपली मिरची आणि वांगी कशी आहेत? 100 रुपये काय किलो? किलो. अजून काय? परवळ. बापरे, भलाच मोठा आहे हो. कसा आहे भाव काय त्याचा? 100 रुपये किलो. वा. आणि गावठी आहे काय? गावठी आहे ना? पाहू शकता आपण. बा केवढा मोठा, सापासारखाच आहे एकदम. ते पाहू शकता आपण. हात लावू काय? पाहू शकता आपण. हा लिंबू आहे, आतून पूर्ण ऑरेंज कलरचा असतो, भगवा कलरचा. आणि गावठी आहे लिंबू हा. आणि सर्व भाजी गावठी आहे ना ही? इकडे पण बघा बसलीत मंडळी सगळी भाजी विकायला. तुम्ही जेव्हा आतमध्ये आलात तर लेफ्ट साईडलाच पहिलीच गली लागते, जिथे तुम्हाला सगळे कपड्याचे मार्केट मिळेल. भांडी पण आणि कपडे पण आहेत. तर आपण ते पण कव्हर करूया. पहिला आपण सरळ जाऊया इकडे आणि इथे बघूया आपण काय काय मिळते अजून. ते लसूण, लिंब आहेत. दादा लिंब कसे आहेत? 20ला 4, 10ला 3, 10ला 4. साईज म्हणजे साईज प्रमाणे आहे का? ओके ओके. इकडे तुम्हाला सुटा लसूण पण मिळेल. सुटा लसूण म्हणजे पाकळ्यात लसणाच्या. आणि त्या बाजूला तुम्हाला पाय पुसण्यासाठी पण इथे आहे. तर या ताईला बघून ठेवा तुम्ही, इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता. मुलींसाठी स्त्रियांसाठी पण इकडे कानातलं वगैरे आहे. इकडे पण तुम्ही पाहू शकता. इकडे पण तुम्ही येऊन बऱ्याचशा वस्तू अशा घेऊ शकतात. त्या ताईंना बघून ठेवा, इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता. इकडे असे मंगळसूत्र वगैरे लावलेले आहेत, पाहू शकता आपण. टिकल्या वगैरे पण आहेत का ताई? मावशी टिकल्या वगैरे पण होता की नाही? टिकल्या वगैरे पण आहेत बघा. टिकल्या वगैरे आहेत. पुढे आहेत बघा, इथे पण टिकल्या आहेत बऱ्याचशा. लहान मुलांची खेळणी पण आहे ठेवलेली इथे. बॉल्स वगैरे आहेत. इकडे परत भाजी, सर्व गावठी भाजी आहे काय? ते पूर्ण पाहू शकतो आपण, ही पूर्ण गावठी भाजी आहे. इकडे हा काउंटर थोडा मोठा दिसतोय. आता मिरची कशी पाव किलो आहे? 30 रुपये पाव. 50ला अर्धा. ही वाली 20 पाव आहे का? दाखवा जरा मिरची, दाखवा एक. मिरचीची साईज बघू शकता आपण. ते तुम्हाला भरलेली मिरची करता येईल. त्याची भाजी पण होऊ शकते. 20 रुपये पाव किलो ना? 50 ते 1.5 किलो टोमॅटो आहेत. टोमॅटो चांगल्या क्वालिटीचे ऍक्च्युली. सर्व भाजी इथे अवेलेबल आहे. या दादांना बघून ठेवा. दादा नाव सांगा आपलं. पवन कामटे. ओके. तुम्ही पोण्याडचे का? ओके. इथे पाहू शकता आपण कोथिंबीर पण आहे आणि
मेथी सुद्धा आहे. दादा काय भाव दिलाय? कोथमीर 20 रुपये, मेथी 20 रुपये. कोथमीर 20, मेथी 20. मेथी 20, कोथमीर 20 आणि शेपू शेपू पण 20. शेपू सुद्धा 20 आहे का? ओके ओके. माल फ्रेश आहे पण. माल एकदम फ्रेश आहे, ताजा माल आहे एकदम. काय दिला भाव तुम्ही? कांदा 100ला 5 आहे. 100ला 5 किलो आणि कांदा किती? 100ला 8. 100ला 2.5 किलो. ओके ओके, धन्यवाद. तर पाहू शकता पुढे पण तुम्हाला सगळीकडे कांदा बटाटा वगैरे मिळेल. इथे पण तुम्हाला भाजी वगैरे सर्व अवेलेबल आहे. पाहू शकता आपण इथे पण सगळीकडे सेमच प्राइस आहे. 100ला 5 किलो. कांदा कसा आहे? आणि 100ला 8. 100ला 2.5. 100ला 2.5 किलो ना. आपण सगळीकडे कांदा बटाटा जो प्राइस आहे तो सगळीकडे सेमच. पण लसूण बघूया काय भाव आहे. काय भाव आहे लसूण? 140 रुपये किलो. ओके, हा लाखावाला आणि हा सुतावाला तो पण सेमच आहे का? ओके, ते आपल्याला 140 रुपये किलो मिळेल. अख्खा कांदा जो आहे तो पण लसूणचा आणि सुतावाला पण सेमच प्राइस आहे. जे पण बटाटा टोटल मार्केट अवेलेबल आहे. ही पूर्ण लाईन जी आहे ना पूर्ण कांदा आणि बटाट्याचीच लाईन आहे. बरोबर समोरची लाईन जी आहे मला भाजी वगैरे सर्व अवेलेबल आहे. तुम्ही इथे येऊन सुद्धा भाजी विकत घेऊ शकता आणि गावठी भाजी पण इथे अवेलेबल आहे. टोमॅटो भाव किती आहे? गावठी आहे काय? आणि फ्लावर कसं आहे? 30 रुपये पाव किलो आणि भेंडी 20ला पाव किलो. ओके ओके, थँक्यू. ओके, बाहेर घेऊन जातो का हा माल? ओके, एवढा चांगला माल आहे तो. ओके, हा पण 300 रुपये किलोचा आहे ना? लसूणची साईज बघा, बापरे, एक नंबर साईज आहे, छान एकदम. आणि हा कसा आहे? 200 रुपये किलो. गावरान आहे ना तो? आणि हा सुटावाला कसा आहे? सेमच आहे का? ओके, धन्यवाद. आपलं नाव सांगा. महेंद्र जगन्नाथ जाधव. तुम्ही कुठले? सरीतले. ओके, धन्यवाद. ते आपल्याकडे लसूण आहेत, बरेचसे ऑप्शन्स आहेत, तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. मावशी नमस्कार. कसा लसूण दिलात? हा लसूण कसा आहे? किती? 300 रुपये किलो आहे का? ओके ओके, लसूण चांगला आहे हो. आणि या पाकळ्या कशा काय? 300 रुपयाच्या पाकळी पण. ओके, इथे पण कांदा बघू शकता आपण. ही पूर्ण लाईन जी आहे ही पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण लाईन जी आहे ही कांदा लसूणचीच आहे. हे पाहू शकता आपण सगळीकडे भाजी आहे आणि एकदम ताजी भाजी आहे एकदम. वांगी छान दिसतात एकदम. दादा भाव का वांग्याचा? 40ला अर्धा. आणि किलो कसा? 60 रुपये किलो पडेल. ओके, आणि बोबडी मिरची 40ला अर्धा आणि 80 किलो का 70 किलो? 80 रुपये किलो. ओके, नाव काय आपलं? गणेश म्हात्रे. कुठले तुम्ही? पेनचे का? चला आता पुढची लाईन पकडूया आपण. इथून आपण पुढे जाऊन पाठीमागे जाऊया. तर पाठीमागे मार्केट आपल्याला काय अजून अवेलेबल आहेत. सध्या आता पावसाळा चालू आहे ना, त्यामुळे भाजी सगळीकडे आहे. पूर्ण बघू शकता आपण. कसं आहे मावशी, जोडी कशी आहे माठाची? ती 10 रुपये जोडी आहे का? ओके, आणि सगळे गावठीच आहे ना? सगळे गावठीच आहेत ना? भेंडी कसं आहे? 30 रुपये पाव किलो. 50ला अर्धा. आणि गावठी आहे काय? गावठी आहे ना? वा, गावठी आहे सगळे. ओके, पाहू शकता सर्व भाजी गावठी आहे. इकडे पण बघा गावठी भाजी आहे. मावशी भाजी सांगा काय आहे ती? भाव काय दिलाय? हां, अजून ही काकडी दुधी 50 रुपये आहे का? ओके, ते कमी कराल ना पैसे आल्यावर? कोण? हो, छान झाला ना? हो, असं ना. हे बघा आमचे गाववालेच आहेत, हे माझ्या गावातलेच आहेत. घ्या. तेच आपण समोर या साईडला पाठीमागे होतो, तर इथे पण आलो तर या साईडला पण भाजी आहे.
दोन्ही साईडला एकच जी लाईन आहे ही पूर्ण भाजीची लाईन आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता, भाजी घेऊ शकता इकडे ह्या लाईनीला किंवा पुढच्या लाईनीला. सांगा की आपल्याकडे काय काय प्राईस आहे ती. हे आमच्याकडे 50 वाले आहेत, 100 वाले आहेत, 150 वाले आहेत, वेगवेगळे प्राइस. आता 50 वाली कुठली याच्यातली. कलर मिक्स वाले पण आहे. ही 50 वाली ही आहे का. हा, ही आम्ही 70 ला देऊन 2 वर 1 फ्री देतो. ओके आणि ज्यांचा वापर 8 ते 10 गाड्यांचा आहे हा. त्यांना आम्ही 5 वर 3 फ्री देतो. ओके 5 वर 3 तुम्ही देता. हा, म्हणजे आपलं ओके. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग मग आपला आहे. गाळा नंबर आहे का असंच आहे गाडा कॉर्नर. नंबर 82 गाडा नंबर आहे. 82 नंबर गाडा का. ओके हे इथलं घरगुती प्रोडक्ट आहे. आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. ओके. इथं सगळं ऍड्रेस नंबर माझं सगळं येतं याच्यामध्ये. ओके याच्यावर आहे का. हा, आहे. वैरोळ्याचं प्रोडक्शन आहे. ओके म्हणजे तुम्ही पाहू शकता श्री चरण म्हणून अगरबत्तीवाले आहेत. हा, हे आता मॅन्युफॅक्चर आहे. आम्ही कस्टमरवर संवाद साधण्यासाठी हा आमचा कंपनीचा स्टॉल आहे. ओके कंपनीचा स्टॉल आहे का. हा. म्हणजे आम्हाला कस्टमरचं काय मत आहे ते कळतं. त्यामुळे स्कीम लावणं, प्राइजेस तयार करणं हे आमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला देता येतात. ओके ओके ही स्पेशल वैष्णवी आहे. ही घरात लावली ना का शेजारी विचारणं एवढी याची गॅरंटी आहे. हो काय. हा, आणि याला 2 वर्षाची गॅरंटी दिली. 2 वर्ष सुगंध जाणार नाही. ओके केमिकल वगैरे जास्त यूज करत नाही तुम्ही. हार्मफुल केमिकल आम्ही युजच करत नाही. यूजच करत नाही. म्हणजे काही लोक सगळं बघा ते चांगलं सेंट material. ते सेंट वगैरे मारून विकतात नाही, फक्त. नाही, तसं नाही, तसं नाही. हे सगळं चांगलं मटेरियल आहे ना. कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होणार नाही. ओके ओके हा, म्हणजे कस्टमरची पण काळजी घेतो आम्ही. प्रश्नच नाही. बरोबरच आहे. असं आणि पूर्ण शुद्ध आहे. अजून काय तुम्ही सांगू शकता. अजून तुमच्याकडे काय काय आहे. हे 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 सगळं काय आहे हे धूप कप आहेत. सांगा ना काय काय आहे ते दाखवा. हे धूप कप आहे. ह्याच्यामध्ये 4 व्हरायटी आहेत. हा. हे पण आम्ही स्वस्त देतो. म्हणजे ओके. कस्टमरला सुद्धा होलसेल रेट आहे का. म्हणजे open म्हणजे 50 ला 2 आहेत. 100 ला 50 ला 2 100 ला 5 100 ला आणि हे पण wholesale होममेडच आहे. होममेडच आहे. ओके, हे सगळं नंतर wholesale धूप विकतात. कोण, हे पण आता कस्टमर वापरत नव्हते हे. ओके. पण मी एवढा स्वस्त रेट लावला तर कस्टमर वापरतात. हे 20 रुपयाला पॅकेट आहे. 50 काय आहे ते? हे धूप कोण म्हणतात त्याला. धूप कोण. हा धूप कोण बरोबर धूप कोण. आणि हे पण आहे ना जे पॅकेटमध्ये पॅक केलं हा. हे 60 रुपये 70 रुपयाला विकतात. ओके. हे 50 ला देऊन 100 ला 3 देतो. म्हणजे कस्टमरला परवडतं. लोक कस्टमर वापरायला लागले त्याच्यामुळे. बरोबरच आहे ना प्रश्न स्वस्तमुळे नाही. स्वस्तमुळे कस्टमर वापरायला लागले. मग आता गणपतीला जर समजा तुमच्याकडे माझ्याकडून जर म्हणजे व्हिडिओ बघून जर कोण आलं हा. तर तुम्ही कमी कराल की नाही प्राइस. हो हो, कमी करणार ना. डिस्काउंट करणार ना? आणि आपल्या 1000 च्या खरेदीवर गिफ्ट पण देतो आपण. हे पण देता. हा, आता direct तुमचं जागेवर घे. आता तुमचं पूर्ण नाव सांगा व्यवस्थित आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव MG घरात मी बैराळूतून आहे. हा. आणि मोबाईल नंबर आहे 9823673081. जर तुम्हाला कोणी फोन केला हा. तर तुम्ही फोनवरती पण ऑर्डर घेणार का हो हो, घेतो ना. आणि डिलिव्हरी करता का. डिलिव्हरी करतो. जवळ असेल तर डिलिव्हरी करतो, नाही तर कुरिअरनी का पोस्टने पाठवून देतो. पाठवून द्याल ना. पुण्याला, रत्नागिरीला, मुंबईत आपला माल जातो ऑलरेडी. जातो तुमचा माल ना. ओके ओके थँक्यू. इकडे पाहू शकता इथे चप्पलचे पण स्टॉल आहेत. तर तुम्ही नॉर्मल चप्पल जर तुम्हाला हवी असेल पावसाळ्यात वगैरे घालायला आता तर तुम्ही इथून घेऊ शकता. आता नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. किशोर चव्हाण. किशोर चव्हाण. आता तुम्ही इथे बरेचसे वस्तू विकतात. कडधान्य वगैरे तुमच्याकडे सर्व आहे. आता तुम्ही सांगा तुमच्याकडे काय काय कडधान्य आहे. वाल आहे, वालाची डाळ आहे, चवळी आहे, हां लाल चवळी आहे, मटकी गावठी आहे, ओके. मूग आहे आणि पावटा डाळ आहे. भाव भाव सांगा कसं भाव कसं. आहे आता वालाचे सध्या भाव टाईट आहेत. ओके 400 रुपये वाल. 400 रुपये काय किलो किलो. किलो आहे. आणि बाकीचं डाळ वगैरे कसं आहे. डाळी आहेत 110 रुपये किलो, 120 ओके. आहे. आणि हे काय शेंगदाणे आहेत शेंगदाणे. बरोबर आहे. आणि हे मूग आहेत सर्व मूग आहे. आणि हे चणे आहेत. चणे ओके 130 रुपये तूर डाळ आहे, मूग डाळ 110 आहे, हां चवळी 130 आहे, हां मसूर 100 रुपये किलो, हां मसूर डाळ 100 रुपये, चणा ओके. डाळ 100 आहे, हां शेंगदाणा 150 160 आहे. म्हणजे हा भाव थोडा वर खाली होत असतो ना. हां मग आता गणपती आलेत तर गणपतीसाठी पण काय तुम्ही डिस्काउंट करून द्याल लोकांना कसं काय देणार. देणार ना. समजा आता माझा व्हिडिओ बघून तुमच्याकडे कोणी आलं ते आले त्यानंतर आम्ही तर तुम्ही कमी करून द्याल ना. तुमचं नाव सांगा पूर्ण जरा व्यवस्थित किशोर परत सागर चव्हाण. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा 90 49 14 74 73. आणि गाळा नंबर गाळा नंबर 88. 88. ओके थँक्यू. हा 300 रुपये किलो आहे का. आणि हळद कशी आहे. 240 रुपये किलो. नारळ कसा आहे. हा नारळ 35 रुपये आणि हा नारळ कसा आहे 40 रुपये. ओके आपलं नाव सांगा. समीर पाटील. तुम्ही इथलेच का कोयनाडचे. हे पाहू शकता इथे गरम मसाले पण ठेवलेले आहेत. छोटे छोटे पॅकेट आहेत तर तुम्ही इथे येऊन पण घेऊ शकता गरम मसाले. आता इथे कोण आहे बाबा तुम्ही आहे तिथे. काय भाव लसूण आहे. 200 रुपये किलो. 50ला पाव किलो.
आणि मसाले कसे आहेत पॅकेट? पाहू शकता आपण हे मसाले जे आहेत ना हे सगळे 10 रुपये पॅकेट आहेत. गाळा नंबर किती? गाळा नंबर किती? 91 ना. ओके, पाहू शकता आपण गाळा नंबर 91ला इथे येऊन तुम्ही यांच्याकडून मसाले घेऊ शकता. तर नाव सांगा आपलं. नवनीत चवळकर, तुम्ही कुठले? पोईनाडचे. तुम्ही पन्हाळचे का? ओके, काय काय ते सांगा जरा. हे वाल आहे, ओके, आणि काय? मूग आहे, मूग आहेत, अजून? चणा आहे, ओके, वटाणा आहे. वटाणा पण आहे. काय भाव काय सगळ्यांचा? चणा 100 रुपये किलो, वटाणा 100 रुपये किलो, हां मूग डाळ 120 रुपये किलो, हां. तांदूळ 65 रुपये किलो आहे. तांदूळ कुठला आहे तो? आपला वाडा कोलम. हा वाडा कोलम आहे का? ओके, अजून हे काय आहे? हे बासमती आहे, बासमती कसा किलो आहे? 120 रुपये किलो आहे. 120 रुपये किलो. हा. ओके, आणि पोहा कसा आहे? 60 रुपये किलो आहे. आणि ही डाळ हे 100 रुपये किलो आहे. काय भाव आहे दोघांचा? ती 100 रुपये किलो आहे, ते 130 रुपये किलो आहे. ओके, आणि हे चवळी? चवळी 150 रुपये किलो आहे. आणि इथे हा काबुली चणा आहे ना? हा, हा कुठला? ही साईज बारकी आहे काय? मोठी. काय भाव आहे हा? तो 140 आहे. 40 रुपये किलो. आणि हे वाल आहेत ना? पावटा आहे ते. पावटा आहे का? हा. काय भाव दिला? तो 160 आहे. ओके, हे पण तुमचंच आहे का? नाही, ते दुसरं आहे. दुसऱ्यांचं आहे. आणि हे मूग आहेत, ते मटकी आहे, मटकी आहे का? काय भाव दिलात? ते 120 आहे. ओके, आणि ही डाळ? चण्याची डाळ आहे, ते काय भाव दिलात? 100 रुपये. 100 रुपये किलो. ओके, आता तुम्ही घरी पण डिलिव्हरी करता का? नाही, जे माणसांना इथे यायला लागेल घ्यायला, हो. बरोबर ना? आणि फोन नंबरने दिला तर तुम्ही ऑर्डर घेता का? घेतो. मग तुमचा फोन नंबर सांगा. 92 हां, 60 43 50 35. तुमचं पूर्ण नाव परत सांगा जरा. नवनीत वसंत चवळकर. आता खोबरं कसं किलो आहे? सुकं खोबरं 340 रुपये किलो आहे. ओके, पाहू शकता आपण खोबरं पण इथे आहे विकायला. मग तुम्ही इथे येऊन या दादांकडे येऊन तुम्ही वस्तू घेऊ शकता. आता तुम्ही इथे आलात तरी पण बाजूला पण यांचं कडधान्याचं दुकान आहे. यांच्याकडे पण मसाले वगैरे बरेच आहेत. तर तुम्ही इथे येऊन पण यांच्याकडून हे घेऊ शकता. तर बरेचसे ऑप्शन आहेत. दादा तुमचा भाव काय आहे सगळं चवळीचा वगैरे? 160 रुपये चवळी आहे का? आणि चणे वगैरे कसे आहेत? 100 रुपये किलो. आणि डाळ वगैरे 130 आणि 120. ओके, आणि हे काय वाल आहेत ना का पावटे आहेत? पावटा आहे ना? पावटा कसा भाव आहे? 160 रुपये किलो. आणि हे काय वाल आहे? वाल कसे आहेत? हे लाल वाल येतात तसेच आहेत ना? तेच आहेत नाही म्हणजे गावठी आहेत नाही? ओके, म्हणजे गावठी वाल आहेत ना नक्की ना? ओके, आणि खोबरं कसं आहे? 330 रुपये. ओके, आणि हा चणा कसा? काबुली चणा म्हणजे हा पण मोठा चणा आहे का? मोठा चणा आहे ना? हा डॉलरचा आहे ना चणा? ओके ओके, पाहू शकता आपण ही साईज ही साईज जी आहे ना ही मोठी साईज आहे. याला डॉलर म्हणून बोलतात. या आपलं नाव सांगा. मनोज मनोज चवरकर. आता मंडळी तुम्हाला मी जे आता इथे कवर केलेलं आहे कडधान्याचं, इथे बरेचसे अशी दुकानं आहेत. मी सगळे शॉप कवर करू शकत नाही. मग तुम्हाला 2 शॉप कवर करून दाखवले. पण तुम्ही इथे येऊन या शॉपमध्ये इथे परचेसिंग करू शकता. तुम्ही सगळेच जर दुकान कवर करायला लागलो ना तर व्हिडिओ फार मोठा होईल. म्हणून मी तुम्हाला मोजके दाखवले दुकानं. त्यातून तुम्ही इथे येऊन तुम्ही प्रत्येक लाईनीमध्ये येऊन इथे खरेदी करू शकता. तुम्ही या मार्केटला येऊन खरेदी करू शकता. बरंच मोठं मार्केट आहे. पाहू शकता आपण. हे पण इथे लहान मुलांचे कपडे आहेत. इकडे लेडीजसाठी पण आहे, लेडीज वेअर वगैरे. तर इकडे पण साईडला पण तुम्हाला भाजी वगैरे मिळेल. बघू शकता आपण. फार छानपैकी असं मार्केट हे आहे, थळ वायशेत मार्केट. आपलं नाव सांगा ताई. किरण टँक. तुम्ही राहायला कुठे इथे जात का? हा रेवस. रेवसचे तुम्ही. हा, शॉपमध्ये तुम्ही काय काय विकता? बॉर्न बेबी पासून 10 वर्ष 15 वर्ष मुलांचे कपडे, हा. लेडीज अंडरगार्मेंट्स आहेत, मॅक्सी आहे, पर्कल आहे, हा. लॅगीज मिळतील, ओके पॅन्ट्स आहेत. ओके, नवीन प्रकारचे आयटम आपल्याकडे मिळतात सर. मिळतात तुमच्याकडे ना? ओके, आपलं नाव बोला परत सांगा. किरण टँक. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा जर कोणाला येत असेल तर. 8369 हां 151094. ओके, धन्यवाद. आणि गाळा नंबर काय? 6162. 6162 गाळा नंबर. ओके, धन्यवाद. आपण बघूया इथे कुर्तावाले पण इथे आहेत का? लेडीज कुर्ता आहे का? ओके, काय भाव दिलात? 150 पासून 400 600 पर्यंत. ओके, आणि हे वॉचेस आहेत.
लेडीज वॉच आहेत का? लेडीज वॉच. ओके, लेडीज वॉच आहेत. छानसे असे मॉडेल्स आहेत. कितीला एक आहे? हा पहिल्या आहेत ते 250 वाले आहेत आणि हे 200 वाले आहेत. हे 250 वाले आणि हे 200, दोन्ही पण हे 200 वाले आहेत. हो, आहेत अजून variety. ओके, दाखवा काय काय आहे ते. तरी दाखवा एक काय काय आहे ते दाखवा. हा कसा वॉच आहे? 200. 200 वालाच आहे का? आपलं नाव सांगा. प्राची मात्र प्राची म्हात्रे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9767579486. ओके, तुम्हाला जर कोणी फोन केला तर तुम्ही ऑर्डर घ्याल ना फोनवर आणि डिस्काउंट द्याल ना याच्यावर? हो नक्की. ओके, शॉर्ट कुर्ती बघा इथे तुम्हाला बोर्ड लिहिलेला आहे, पण याच्याप्रमाणे जाणार नाहीत त्या तुम्हाला डिस्काउंट देतील, बरोबर ना? चला, धन्यवाद. इकडे पण भाजी बघू शकता आपण, एकदम फ्रेश भाजी आहे. काय भाव दिला भाजीचा? वांगी कशी आहे? 30 पाव वांगी. आणि गावठी आहेत का? आणि भेंडी कसा भाव आहे? ओके, 30ला पाव, 50ला अर्धा. आणि हे पण गावठी आहेत ना सर्व? म्हणजे सगळी भाजी गावठीच आहे ना? सर्व भाजी गावठी आहे. आणि यांना बघून ठेवा, यांच्याकडे येऊन तुम्ही नक्की भाजी पर्चेसिंग करा. बघा यांच्याकडे पण भाजी आहे. नाव सांगा आपलं? वर्षा पाटील. ओके, आणि लिंबू गावठी आहे ना? आतमध्ये हा ऑरेंज कलरचा आहे ना, भगवा कलरचा? ओके, चला. हे बरेचसे ऑप्शन भाजीचे आहेत. कारली बघू शकता आपण, फ्रेश कारली आहेत आणि गावठी कारली आहेत. तोंडले पण गावठी वाटतात, मोठे. बघू द्या जरा. हे पाहू शकता तोंडलीची साईज बघा. बापरे, मी तोंडली तर लहान बघितलीत, पण तुम्ही अशी तोंडली बघितलीत का नक्की मला कमेंट करा. आता गावचे लोक जे असतील ना त्यांना माहिती असेल ही तोंडली, पण नॉर्मली शहरातल्या लोकांना एवढी मोठी तोंडली कधी बघितली नसाल तर बघून ठेवा. साईज बघा. काय भाव दिला तोंडलीचा? ओके, 20ला पाव, 30ला अर्धा. ओके, चला, थँक्यू. बोला, काय नाव? चहा विकता तुम्ही काय? जेवण नाश्ता सगळं असतं का? आणि कुठे करता हे तुम्ही? कुठे साईडला पुढे आहे का? हां, ओके ओके. तुमची फॅमिली सगळं म्हणजे हा बिझनेस करता इकडे? काय विकता इकडे? सगळं काय? आणि श्रावणामध्ये पण दोन्ही पण असतं का? ओके ओके. आता तुमचं नाव सांगा. गौरी जगदीश गावण. ओके, गौरी जगदीश गावण. ओके, चला, धन्यवाद. दादांकडे भोपळा बघा. गावठी भोपळा आहे का हो? भोपळा गावठी आहे काय? गावठी भोपळा आहे ना? आणि भेंडी कशी आहेत? 20ला पाव. अरे नमस्कार, काय बोलता बाकी? मजेत नाही तर आजचा काय तिथे बंद? आज तिकडे बंद का? मग तिकडे. ओके, काय सांगा भाव सांगा भाजीचा. भेंडी कशी आहेत? आणि भोपळा? 40 रुपये अर्धा. काही किलो? बरं, किलोच आहे. आणि वांगी टॅमॅटो कशी आहेत? ओके, आणि सगळी गावठी आहे का ही भाजी? ओके, आणि तुमच्याकडे जी काय आहे भाजी याच्यामध्ये? ही भोपळा गावठी आणि ही पण गावठीच आहे का? ओके, भेंडी नाशिकची आहेत. ओके ओके, चला, धन्यवाद. भाऊशी नमस्कार. काय दिला भाव? 100ला 5 किलो बटाटा. आणि कांदा कसा आहे? कितीला? 3 किलो 100ला. ओके, कांदा 3 किलो 100ला, बरोबर ना? ओके, आपलं नाव सांगा. सुभद्रा खंडो हाके. राहायला कुठे? वायशेतच्या का तुम्ही? ओके ओके, चालेल, चला, धन्यवाद. आता पाहू शकता आपण, मी तुम्हाला बरेचसे भाजीचे ऑप्शन दाखवले, परत कडधान्य दाखवले, बरेचसे ऑप्शन दाखवलेले आहेत. तर इथे जी भाजी आहे ना, थोडीशी गावठी आणि थोडीशी मिक्स आहे, म्हणजे पूर्णा नाशिक साईडची पण भाजी इकडे येते आणि अलिबागची भाजी पण इथे आहे विकायला. तर तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा आणि पर्चेसिंग करू शकता, विकत घेऊ शकता. कशी जुडी मेथीची? 20 रुपये जुडी एक. आणि कोथिंबीर कशी आहे?
20 रुपये कोथिंबीर. मसाले आहेत. कसं पॅकेट आहे? 10ला 1 50ला 6. 10ला 1 50ला 6. 50चे 6. ओके. आणि हे मसाले कसे आहेत किलो? गरम मसाले 200 रुपये पाव. 200चे पाव सगळं मिक्स. 300ला अर्धा. ओके. 300ला अर्धा, 200ला पाव. हां. लसूण कसा दिलाय? लसूण 80ला अर्धा, हा 100ला अर्धा. ओके. हा 80 हा पाकळा 80 आणि हा 100ला. ओके. नाव सांगा. विजय वसंत बुटिया. आणि गाळा नंबर काय का असंच आहे साईडलाच आहे? यांच्या मागं, हां 82 बाजूला. बँकेच्या बाजूला ना? काय दिली भाजी? भाव कसा आहे? ओके. सर्व मिक्स आहे का वेगळी प्राईज आहे का सगळी सेम प्राईज आहे? ओके. काही घेतले तरी 30ला पाव 50ला अर्धा. ओके. 1.25 किलो 50 का टमॅटो? ओके. कोथिंबीर कितीला? 20 रुपये जुडी आहे. ओके. काकडी कशी आहे? ओके. सगळीकडे सेम म्हणजे तुमच्या सगळ्या भाजीचा भाव सेमच आहे. काही घ्या 30ला पाव 50ला अर्धा ना? बघा दादांना बघून ठेवा. यांच्याकडे येऊन पर्चेसिंग करा. नक्की भाजी विकत घ्या यांच्याकडे येऊन. नाव सांगा. रफिक. ओके. रफिक पूर्ण नाव सांगा. रफिक मणियार ना? ओके. आता काय काय विकता तुम्ही इथे? ओके. वडापाव कांदा भजी आणि गोल भजी. अरे आता हे व्हेज पकोडे आहेत का? म्हणजे कोबीचे येतात ते? कोबीचे पकोडे आहेत ना? ओके. नाव सांगा आपलं. किशोर पाटील. आणि गाळा नंबर काय? गाळा नंबर 198 गाळा नंबर. म्हणजे रोडच्या एकदम बाजूलाच आहे ना तुमचा गाळा? ओके. चला धन्यवाद. मावशी नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. तळया मोकल तुम्ही राहायला कुठे? इथंच का? अशिवळे. हाचिवरेचे का तुम्ही? आता तुम्ही इथे काय काय विकता? मी आता मसाले विकते. ओके. मसाले विकता. फूड विकते. ड्रायफ्रुट्स पण आहेत का? कुठे ड्रायफ्रुट्स कुठे आहेत? हां हे ड्रायफ्रुट्स आहेत ना? आता कितीला ड्रायफ्रुट्स आहेत हे? 50 रुपये पॅकेट. ओके. म्हणजे काजू कसं आहे? काजू 1000 रुपये किलो, 1200 रुपये किलो. आणि आता बदाम? बदाम पण 1000-1200 रुपये किलो. ओके. म्हणजे पॅकिंग तुम्ही करून आणताना विकता इकडे येऊन. बाकी तुमच्याकडे फिनेल पण दिसते. फिनेल आहे पण मसाले आहेत. काळे साबण आहेत, मसाले आहेत, ओके. खजूर अजून? आहेत, पिशवी आहेत. ओके. आणि गरम मसाला पण आहे का? 30 रुपये. हो गरम मसाला आहे. हे काय आहे? ती 50. हे काय आंबोशी आहे का? हा आंबोशी. ही आंबोशी आहे ना? हा आणि खजूर पण आहेत. ओके. नाही 60 रुपये. 100 वाला आहे. 50 वाला दुसरा आहे छोटा. हे पण तुमचंच आहे का इकडे गोळ्या वगैरे? सगळं हे पण तुमचेच आहेत का राखी? ओके. औषध मंडळी आपण यांच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत खाद्यपदार्थाचे. आणि काजू वगैरे पण आहेत. काय बोलताय? तुम्ही सीझनप्रमाणे माल चेंज करत असता? ओके. औषधं आपण गरम मसाले पण यांच्याकडे आहेत. तुम्ही इथे येऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. हे कसं पॅकेट आहे? 10 रुपये पॅकेट आहे काही? हे बघा हे पाहू शकता आपण. 10 रुपये पॅकेट आहे. हे पण 10 रुपये पॅकेट आहे ना? हे बघा हे सर्व पॅकेट जे आहेत 10 रुपयाला पॅकेट आहेत. पुन्हा इथे सुद्धा तुम्हाला स्त्रियांसाठी बरेचसे ऑप्शन आहेत. एक खोटे मंगळसूत्र जे असतात साधे तुम्हाला घालायसाठी, जर तुम्हाला हवे असेल मंगळसूत्र तर इथे तुम्हाला मिळतील. टिकल्या वगैरे सर्व आहेत. क्लिप वगैरे सर्व, नेल पॉलिश, बांगड्या, सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्या ताईंना बघून ठेवा. त्यांना येऊन तुम्ही इथे घेऊ शकता. हे पण तुम्हाला साधे लहान मुलांसाठी घड्याळ वगैरे हवे असतील, टॉर्च हवे असतील तरी पण ऑप्शन्स आहेत. बऱ्यापैकी सगळे टॉर्च पण चांगले आहेत. माझ्या मते चार्जिंगचा टॉर्च आहे. सगळे चार्जिंगचे टॉर्च आहेत. बघा हे चार्जिंगवाले टॉर्च आहेत. परत यांच्याकडे आता हे बघा यांनी पण घेतलेली टॉर्च. त्याच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर लास्टपर्यंत पूर्ण बघाल तर तुम्ही इकडे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला कपडे आणि भांडी दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील. तर तुम्हाला मार्केटमध्ये आल्यावर तुम्हाला पिशवी समजा तुम्ही विसरला असाल तर तुम्ही इथे येऊन पिशवी घेऊ शकता. गाळा नंबर 132.
बघा आपण ही मेन वस्तू आहे. कधी विसरला लक्षात ठेवा. गाळा नंबर 132. तिथे येऊन तुम्ही पिशव्या घ्या. तर नाव सांगा आपलं. संदेश गजानन पाटील. थळे थळे. संदेश गजानन थळे. ओके. काय काय विकता आपण इकडे? गावठी भाजी सर्व आहे काही. ही पूर्ण गावठी भाजी आहे का? ओके. काय काय भाव दिला इकडे? कसं वांगा कसं आहे? कारला तोंडली भेंडी कशी आहे? आणि गवार. ओके. कुठलीही भाजी घ्या 20 रुपये पाव आहे. बरोबर ना? खायला कुठे आपण? भाल. इथे भालला आपल्या इथे. ओके ओके. धन्यवाद. औषधता आपण एकदम फ्रेश भाजी आहे सर्व. शेपू कसा आहे? शेपू 50ला 2. आणि कोथिंबीर कशी आहे? 50ला 2. ओके. कोथिंबीर 50ला 2. आणि मेथी काही म्हणजे कुठलीही भाजी घ्या 50ला 2. 50ला 2. ओके. 50ला 1.5 किलो 50ला 1.5 किलो टोमॅटो इकडं. 50ला 1.5 50ला 1.5. कोथिंबीर कशी आहे? या 20ला 1 30ला 2. काही नमस्कार. नाव काय आपलं? शोभा सतीश. शोभा संदीप मोकल. राहायला कुठे आपण? आशिवरेचे का तुम्ही? ओके. भाजी कशी आहे? काय 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 भाव आहे सांगा जरा. आता शेंगा सांगा कशा आहेत किलो? आणि ते पापडी आहे ना? घेवडा आहे. काय भाव आहे त्याचा? आणि हे भेंडी 60 रुपये किलो. ओके. आणि वटाणे मटर 100 रुपये किलो. ठीक आहे. वांगे कसं आहे? 50. हां तेच काय ते पाठीपुढे होणारच आहे. पण तुम्हाला एक अंदाज फक्त हा 50 रुपये किलो 100 रुपये किलो असा आहे. कमी जास्त होऊ शकतो. बरोबर ना? आणि गावठी भाजी आहे सर्व. कसं काय? गावठी भाजी आहे. ओके. शिराली गावठी आहेत ना? म्हणजे गावठी पण आणि म्हणजे पुण्याची भाजी म्हणजे दोन्ही मिक्स तुम्ही विकता. ओके ओके. काय काय भाव दिला सांगा. फ्लावर कोबी वगैरे कसं आहे? मिरची वटाणे 100-120 आहे. पाठीपुढे होत असतो ना भाव. बीट कसं आहे? वांग 60-70ला. ओके. सगळा किलोचा भाव आहे ना? आणि दुधी कशी आहे? 40-30. ओके. टॅमॅटो 40. चला धन्यवाद. ते तुम्हाला चणे फुटाणेवाले पण मिळतील. इथून चणे वगैरे भाजलेले चणे शेंगदाणे इथून घेऊ शकता. पाहू शकता आपण. आणि थोडंसं पुढे आलात की रोडवरच तुम्हाला इथे या आजी समोर आहे. तिकडे नारळ वगैरे किंवा आळूची पानं वगैरे इथे तुम्हाला मिळतील. इकडे केळी आहेत. मका वगैरे पण आहे इकडे. सीझनच्या वेळेस तुम्हाला मका इथे मिळेल. इथे पण बाहेर तुम्हाला चपलाचे दुकान वगैरे भाजी वगैरे सर्व इथे आहे. आणि समोर आपल्याकडे इथे दत्त टेकडी आहे. आणि हा अलिबाग रेवस रोड. हा गेला रेवसला आणि हा गेला अलिबागला. काका थोडं मार्केटच्या पुढे तुम्ही आला थोडंसं तर तुम्हाला इथे पाणीपुरी वगैरे पण इथे खायला मिळेल. येऊ शकता इथे पाणीपुरी खायला. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की या. इथे अंड्याचं तुम्हाला बुर्जी वगैरे अंडा पाव परत भाजी वगैरे सर्व इथे मिळेल या रोडला. अजून पुढे गेला तर तुम्हाला फळांचे ऑप्शन्स पण आहेत. पाहू शकता आपण इथे हे फळं वगैरे तुम्हाला इथे मिळतील. अजून पुढे पण लाईन बरीच आहे. इथे सर्व तुम्हाला भाजी आणि फळं इथे अवेलेबल आहे. तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. रविवारच्या बाजारावर तुम्ही आलात तर पाहू शकता आपण. त्यांच्याकडे भाजी तुम्हाला जायचं नसेल आतमध्ये तर रोडवर पण तुम्ही इथे भाजी वगैरे घेऊ शकता. भाजी एकदम फ्रेश आहे. तुला थंड वगैरे प्यायचं असेल तर तुम्ही या गाडीवर येऊन थंड पिऊ शकता. ऑप्शन बरेचसे आहेत. ऑरेंज ब्लूबेरी सोडा वगैरे इथे पिऊ शकता. या ताई इथे विकतात सोडा. तिथे येऊन तुम्ही नक्की यांच्याकडे येऊन हे सोडा तुम्ही घेऊ शकता. काय काय प्राईज आहे याची? भाव काय काय आहे तो? असा घेतला प्लेट 30 आहे.
30 रुपयाला आहे का हे काय ऑरेंज आहे ना? मँगो आहे मँगो आहे ऑरेंज 30 रुपये आणि साधा असेल छोटा असेल तर हा 20 तुम्ही जर तुमची कार वगैरे किंवा गाड्या वगैरे आणल्यात तर तुम्ही असे समोर इथे लाईनीत पार्क करू शकता आणि कृपा करून असे रोडला वगैरे मध्येत कुठे लावू नका जेणेकरून ट्रॅफिक होते. हे मी तुम्हाला सांगतोय, असं बोलत ना तुम्ही लावताय करून, पण लावू नका जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. पाहू शकता सगळ्यांनी असे साईडला इथे गाड्या लावलेल्या आहेत, पार्किंग केलेल्या आहेत. तर आता मंडळी आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया आणि मी जो तुम्हाला आजचा व्लॉग करून दाखवला आहे आपला थळ वायशेत रविवारचा बाजारचा, हा तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. असंच भेटत जाऊया नवीन नवीन व्लॉगमध्ये. भेटूया पुन्हा एकदा. चला तर बाय.